नमस्कार. आपण आज सर्वत्र बघतोय की रस्ते तर खूप सुंदर झाले आहेत. नागपुरातले सवे, महाराष्ट्रातले सवे, तर देशभरातले रस्ते खूप सुंदर झाले आहेत. पण त्या रस्त्यावरती होणाऱ्या अपघाताचं प्रमाण देखील तेवढंच वाढलं आहे. मला असं प्रत्येक मातृशक्तीला विचारावंसं वाटतं की याला कोण जबाबदार आहे? रस्ता की रस्त्यावरती चालवणारे व्हेइकल की ते व्हेइकल चालवणारे लोक? मला या मातृशक्तीला याचं मनन चिंतन करावंसं वाटतं की आपल्या घरातला कुटुंबातला एखादा सदस्य ज्या वेळेला व्हेइकल म्हणजे वाहनावरती जातो तो सुखरूप कसा परत येईल याची प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मातृशक्तीला काळजी राहत असते. आणि मग ही काळजी दूर करण्यासाठी मला असं वाटतं की रोड मार्क ही जी संस्था एक स्थापन झालेली आहे, त्या संस्थेने एक जागरण सुरू केलं आहे, एक आव्हान सुरू केलेलं आहे की अपघातमुक्त नागपूर कसं होईल. आणि हे अपघातमुक्त नागपूर व्हायला प्रत्येक घरातली मातृशक्ती याला जबाबदार राहील किंवा ती त्याची किंबहुना ती तिची जबाबदारी आहे की माझा मुलगा, माझ्या घरातलं कुटुंब जेव्हा रस्त्यावरती जातं, व्हेइकलवरती जातं, त्यावेळेला त्यांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. त्यानंतर 100% नियम कसे पाळतील याचा विचार केला पाहिजे, नव्हे तो पाळले पाहिजे. आणि असं जर आपण केलं आणि ह्या नियम आपल्या कुटुंबाला या नियमाचे संस्कार केले पाहिजे की माझा मुलगा जेव्हा आपण त्याला एकतर 18 वर्षाच्या आधीच आपण त्याला व्हेइकल देतो, तर अतिशय चुकीचं आहे. प्रत्येक आईवडिलांनी हा नियम पाळला पाहिजे की माझा मुलगा जेव्हा 18 वर्षाचा नंतर होतो तेव्हाच त्याच्या हातात 2 व्हीलर म्हणा, 4 व्हीलर दिली पाहिजे. कारण याचा प्रत्यक्ष संबंध जन्ममृत्यूशी आहे, मृत्यूशी आहे. आणि आपल्याला जर हा मृत्यू टाळायचा असेल, रस्त्यावरचा अपघात टाळायचा असेल, तर मला असं वाटतं प्रत्येक मातृशक्तींनी हा संस्कार त्या बालमनावरती केला पाहिजे, आपल्या कुटुंबावरती केला पाहिजे. आणि फक्त कुटुंबावरती करून चालणार नाही, तर ज्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या, सेवाबस्तीमध्ये राहणाऱ्या किंवा गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हा संस्कार पोहोचवला पाहिजे. आणि हा संस्कार जर आपण प्रत्येकाच्या घरोघरी, प्रत्येकाच्या कुटुंबात जर पोहोचवला, तर मला असं वाटतं की नक्की जे नितीनजींचं स्वप्न आहे की अपघातमुक्त नागपूर, ते नक्की साकार होईल. तर हे सगळं बघायला, याची सगळी शपथ घ्यायला, हे सगळं अनुभवायला आपण जाऊया सुरेश भट सभागृहामध्ये आणि आपण अपघातमुक्त नागपूर कसं होईल याचा विचार करूया, मनन करूया, चिंतन करूया आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता वाढवूया आणि मृत्यूचं ते प्रमाण कमी करूया. चला तर मग सुरेश भटमध्ये. धन्यवाद.